आपण जाणतात की माझा व्यवसाय हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मी गेल्या 25 वर्षापासून या व्यवसायात आहे आणि मी इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन या व्यवसायात आलो आहे. कदाचित मी मेकॅनिकल इंजिनियर असतो तर फॅक्टरी टाकली असती, परंतु मी सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे. आणि ह्या फील्डमध्ये मी घेतलेलं काम रस्त्याचं असेल, पुलांचं असेल, इमारतींचं असेल, मी या देशाचं देणं लागतो या भावनेतून उत्तम क्वालिटीमध्ये करण्याचा प्रयत्न केला देखील आहे. या शहरातील सर्वात उंच इमारत धुळे न्यायालय मीच बांधलं आहे. आपण त्याची क्वालिटी चेक करू शकतात. आणि बरीचशी रस्ते जी मी केलेली आहेत, मी घेतलेलं काम त्याला मी 100% न्याय देतो. आणि आमच्या वडिलांची एक शिकवण होती, तू ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असशील, राजकारण करत असशील, तिथे तू काम करायचं नाही. आपल्याला ज्ञात असेल, वडील 2008 महापौर होते. मी कधीही महापालिकेत पाय नाही ठेवला किंवा महापालिकेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. मी आज क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर आहे. मागील 5 वर्षामध्ये मी महापालिकेमध्ये 1 रुपयाचं देखील काम केलेलं नाही आहे. म्हणून माझ्यावरती कोणीही डाग लावू शकत नाही नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर म्हणून. माझा कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय हा फार वेगळा आहे. मी वेगळ्या संस्थांमध्ये कामं करतो. मी महापालिकेशी निगडीत असल्यामुळे महापालिकेत काम करत नाही. आणि एक इंजिनियर या भावनेतून आपण आपलं सर्वस्व त्या कामाला द्यावं, कामाला न्याय द्यावा आणि ते काम कसं उत्तमरित्या होईल याच्याकडे मी कायम लक्ष देत असतो. त्यामुळे राजकारण आणि कॉन्ट्रॅक्ट हे मी कधी मिक्स नाही केले.